23 राम राम 24 राम राम 25 राम राम 26 राम राम 27 राम राम 28 राम राम. लक्ष ठेवायचं माझं बोलणं दीदी. उठवू राम भजवू भवचापा मेटेऊ तात जनक परतापा सुनी गुरुवचन चरण शिरुनावा. रामजीने गुरुला नमस्कार केला. हर्ष विवाद कठोर सहज चले सकल जग स्वामी मत्त मंजुल भर कुशल समानी. रामजी धनुष्यबाणाजवळ गेले आणि इकडे सीता माताच्या मनामध्ये आनंद झाला. अरे ज्याला फुलझाडीमध्ये पाहिलं होतं तो राम मला मिळणार आहे. आनंद झाला. पण आनंद झाला अरे जो धनुष्यबाण 10 लोकांनी उचलला नाही, हे कोमल राम उचलणार तरी कसे. मग सीता माता मनातल्या मनात प्रार्थना करू लागली. हे गौरी माता, हे भवानी माता, बोलो शंकर भगवान की जय. मन ही मन मनाहू अकुलानी हो प्रसन्न महेश भवानी. हे शंकरजीची पत्नी भवानी माता माझ्यावर प्रसन्न हो. तुझा मुलगा आहे ना गणेश. गणनायक वरदायक देवा आज लगी की नाही तुझ सेवा. बार बार विनंती सुनी मोरी करू चाप गुरुता अति थोरी. हे गणपती बाप्पा धनुष्यबाणाचं बोझ ज्यावेळेस बाकीचे राजे आले होते ना तर सीता माताने प्रार्थना केली होती की धनुष्यबाण जड कर. आणि आता रामजी उचलण्याकरता आले ना तर काय म्हणते सीता माता, गणपती बाप्पा आता धनुष्यबाण हलका कर. जोपर्यंत चांगला वर भेटत नाही तोपर्यंत मुली होकार देत. पूर्वी होत आई वडील पाहून घ्यायचे पक्क करून घ्यायचे. आता तर सनी झालं. आता पहिले ज्या मुलीचं लग्न करायचं तिला दाखवावा लागतो आणि तो जर कालच्या सारखा माकडाच्या तोंडात घालला तर मग कस काय देतील बरं. तो बी सुंदर पाहिजे, श्याम वर्णाचा पाहिजे, सुरेख पाहिजे. जिथे बिचारे चांगले तोंडावाले घरी बसलेले विचार करा बरं. मग सीता माता प्रार्थना करू लागली. तूच सुख करता, तूच दुःख हरता. अवघ्या बिना जनाता बापा मोरया रे, बापा मोरया रे, चरणी ठेवी तुम्हारा. बापा मोरया रे, बापा मोरया रे, चरणी ठेवी तुम्हारा. तूच सुख हरता, तूच दुःख हरता. बिना जनाता बापा मोरया रे, चरणी ठेवी तुम्हारा. बापा मोरया रे, बापा मोरया रे, चरणी ठेवी तुम्हारा. झाले पुरे 1 वर्ष होत वर्षाने एकदा हर्ष. होत वर्षाने एकदा हर्ष. गोड अन्नाचा होतो स्पर्श. गावा संसाराचा परामर्श. गोड अन्नाचा होतो स्पर्श. गावा संसाराचा परामर्श. पुढे वर्षाची साऱ्या दुःखाची मग कशी निघाला. बापा मोरया रे, बापा मोरया रे, चरणी ठेवी तुम्हारा. बापा मोरया रे, बापा मोरया रे, चरणी ठेवी तुम्हारा. तूच सुख हरता, तूच दुःख हरता. बिना जनाता बापा मोरया रे, बापा मोरया रे, चरणी ठेवी तुम्हारा. बापा मोरया रे, बापा मोरया रे, चरणी ठेवी तुम्हारा. गणपती बापाला प्रार्थना केली. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा.
चाप समीप राम जब आए, नर नारी सुर सुकृत मनाए, का बरसा सब कृषी सुखाने, समय चुके प्रेरणा पछताने. सर्व जे राजे बसलेले होते ना ते हसू लागले. अरे आमच्यानं धनुष्यबाण हल्ला नाही आणि हा कोमल मुलगा हा काय धनुष्यबाण. काय वय होतं माहित आहे का? सीता मातेचं वय होतं 9 वर्षाचं लग्नाच्या वेळेस आणि रामजी होते 15 वर्षाचे. बघा 9 वर्ष पूर्ण झाले होते. खेचत गाढे काहून लगा दे खुदा दे, तेही क्षण मध्य मधातून धनुष्यबाण धन तोडते. बाण तोडत तुटत नाही का तर? मग तोंडाला पाहिजे होतं बेटा. हा सोडून द्या. मध्य धन तोरा भले भुवन धुनी घोर कटोरा बोलो सियावर रामचंद्र भगवान की जय. मग आनंदाचं वातावरण मग रामजीला रामसियाचं. मग त्यावेळी सदानंद तव आयुष दिना सीता गमन राम पहिना. त्यांना पुढून बसू द्या. हा बसू द्या. काढू इकडे पाहा सर्व. स्वागत सुस्वागतम. जरी लग्न आज असलं 3ऱ्या दिवशी पंगत 1 तारखेला आहे बरं का. नाही तर म्हणजे आजच पंगत. हा हा मामा बोलवा मुलीचे मामा. हा चालेल. पूर्व पश्चिम सर्व वराडी मंडीचा एक मुलीला आजूबाजूनं फुलहार घेऊन उभं करा. सीता मातेला उभं करा. सुस्वागतम सुस्वागतम. पंचक्रोशीतील आलेले भाविक भक्त लग्नाकरता आमचे 2 सर सरोदे सर पवार सर लग्नाला आले. त्यांचंही सुस्वागतम. आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. हा सावधान. लग्न झाल्यानंतर काहीतरी भेटवस्तू द्यावी लागते बरं का. हा स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं वर करा. एकमेकाला दिसलं पाहिजे. ईश्वरं सिद्धिदं बल्लाडो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि देवरं लेण्यादि गिरिजात्मकं सुवरदम् विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे रांजन संस्कृतं गणपति कुर्यात् सदा मंगलं वधूवरं शुभं भवतु. शुभं सावधान. म्हणा. राम राजमणी सदा विजयते. रामं रमेशं भजे. रामेण धियता निशाचरचमू. रामाय तस्मै नमः. रामानाति परायणं परतरम्. रामस्य दासोऽस्म्यहम्. रामेण
चित्तलयः सदा भवतु नेभो राम मामुदरा वधूय शुभं भवतु शुभलग्न गंगा सिंधु सरस्वती जयमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो महेंद्र तनया चर्मवन्नती वेदिका क्षिप्रा वेदवती महासुरनदी ख्यातात्मया गंडकी पूर्णा पूर्ण जरे समुद्र सरिता पुर्या सदा मंगलं वधूवरेण शिवं भवतु सावधान राजा भीमक रुक्मिणी स्वयंवयनी देवोनी चिंता करी ही कन्या सगुणावरा नृपवरा पवनासिम्या देगे आता एक विचार कृष्ण नवरा त्यासी समर्थ मने रुक्मी पुत्र वडील त्यासी कुसले सदा मंगलम वधूवर्य शुभं भवतु शुभलग्न सावधान आली लग्न घटी समीप नवरा घेऊन आदरा गृहस्था की मधुपर का पूजन करा अंतरपटा ते धरा दृष्टा दृष्ट वधूवरान करिता भोगे करा वीर अंतरपटा वाजंती बहुबल बलान करी सदा मंगलम वधूवरेण भवतु सावधान ग्रामदेवता स्थानदेवता वास्तुदेवता शुभलग्न सावधान कुलदेवताय नमः सावधान पाचावी सातावी लग्न शुभं भवतु सावधान नभावी 11वे लग्न शुभं भवतु सावधान 13वे 15वे लग्न शुभं भवतु सावधान 17वे 19वे 21वे लग्न शुभं भवतु सावधान स्थानदेवता वास्तुदेवता शुभलग्न सावधान वराडी सावधान वादंत्री सावधान सर्व सावधान तदेव लग्नम सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव लक्ष्मीपते ते युगं स्मरामि सावधान 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 दशदादांना खाली आकाशासी नाते धरणी मा
झाले सीतेचे सीतेचे स्वयंवर झाले स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले खंडेरायाच्या लग्नाला भानू नवरी नटली खंडेरायाच्या लग्नाला भानू नवरी नटली नवरी नटली कालवै सुपारी फुटली नवरी नटली कालवै सुपारी फुटली या पंढरपुरात या पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत कोणाचं वासिंग लगीन देवाचं लागत कोणाचं वासिंग लगीन देवाचं लागत रामचंद्र भगवान त्याला ओवाळणी टाकायचे असेल तर नंतर टाकू शकता राम राम एक राम राम दोन राम राम तीन राम राम चार राम राम